शिवाजी विद्यापीठात कॉन्ट्रॅक्ट बेसवर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांविषयी गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप हिंदू जनसंघर्ष समितीने केला आहे। याबाबत आज समितीच्या वतीनं विद्यापीठाचे रजिस्टर डॉक्टर VN शिंदे यांना निवेदन देण्यात आलं। समितीने सादर केलेल्या निवेदनात शिपाई, झाडू कामगार, मदतनीस, सुरक्षा रक्षक आदी कर्मचाऱ्यांची नेमणूक कोणत्या पद्धतीने करण्यात आली आहे हे स्पष्ट नसल्याचं सांगितलं आहे। या सर्व कर्मचाऱ्यांची संपूर्ण यादी, ठेकेदारांची माहिती, करारपत्र आणि टेंडर प्रक्रियेचे दस्तऐवज विद्यापीठाने सार्वजनिक करावेत अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या किमान वेतनाप्रमाणे 13,000 रुपयांपेक्षा अधिक पगार मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात अनेक कर्मचाऱ्यांना फक्त 10,000 रुपयाच्या आसपास रोख स्वरूपात पगार दिला जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला। पगाराचे पैसे बँक खात्यात जमा न होता रोख दिल्याने गंभीर आर्थिक घोटाळ्याचा संशय निर्माण झाला आहे। शिवाय कोणतीही पावती, नोंद किंवा अधिकृत पुरावा कर्मचाऱ्यांकडून घेतला जात नसल्याचंही नमूद करण्यात आलं। याबाबत विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ कारवाई करून योग्य वेतन, बँकेतून पगार जमा करण्याची प्रक्रिया आणि पारदर्शक नियुक्ती व्यवस्था करावी, अन्यथा RTI मार्फत तपशील मागवण्यात येईल। तसेच आवश्यक असल्यास मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून न्यायालयीन हस्तक्षेपाची मागणी केली जाईल, असा इशारा यावेळी हिंदू जनसंघर्ष समितीने दिला आहे। यावेळी अभिजित पाटील, आनंदराव पवळ, राजेंद्र तोरसकर, सुनील सामंत, सुरेश जाधव, कविराज कबुरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।